रंगे रंगे रे श्री रंगे काय भुललास पतंगे काय भुललास पतंगे काय भुललास पतंगे रंगे रंगे रे श्री रंगे काय भुललासी पतंगे काय भुललासी पतंगे शरीर कायाच ठेवणे धरसी अभिलाष मनी धरसी अभिलाष मनी धरसी अभिलाष काया के ठेंगडे धरसे अभिलाष मनी रे अभिलाष मनी धरे अभिलाष मनी जा परिवार द्रव्य द्वाराक्षण भंगुर नवी तुझा परिवार द्रव्य दाराक्षण भंगुर द्रव्य दाराक्षण भंगुर द्रव्य दाराक्षण भंगुर शरीर कायाचे ठेवणे धरसी अभिलाष मनी धरसे अभिलाष मनी धरसी अभिलाष शरीर दाया के ठेवणे धरसे अभिलाष अभिलाष मनी शरीर अंत काळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा तुका म्हणे विठोदरा तुका म्हणे विठोदरा अंत काळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा म्हणे विठोदरा तुका म्हणे विठोदरा कायाचे ठेवणे धरसी अभिलाष म्हणे अभिलाषी म्हणे अभिलाषी म्हणे शरीर दाया के ठेवणे धरीचे अभिलाष म्हणे अभिलाष धने धरीचे अभिलाष धने विठोबार कुमाई गोपाल कुमारी गोपार कुमाई गोपाल कुमारी गोपार कुमाई गोपाल कुमारी गोपार कुमाई गोपाल कुमारी गोपार कुमाई गोपाल रंगी रंगे रे श्री रंगे 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 रंगी रंगे रे श्री रंगे
रंगी रंगे रे श्रीरंगे हा रंगी रंगे रे श्रीरंगे 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 काय फुलला सी पतंगे काय फुलला सी पतंगे शरीर दायाचे ठेवणे आ शरीर दायाचे ठेवणे शरीर दायाचे ठेवणे आ शरीर दायाचे ठेवणे काय भुलला श्रीरंगे काय फुलला सी पतंगे शरीरदायाचे जीवने शरीरदायाचे जीवने शरीरदायाचे जीवने शरीरदायाचे जीवने दर्शी अभिलाष धने धर्षी अभिलाष धने आ दर्शी अभिलाष धने दर्शी अभिलाष धने शरीर दायाचे ठेवणे आ शरीर दायाचे ठेवणे शरीर दायाचे ठेवणे आ शरीर दायाचे ठेवणे दर्शी अभिलाष जने
रंगे रंगे रे श्रीरंगे, रंगे रंगे रे श्रीरंगे, काय भुललाशी पतंगे. शरीरदायाचे ठेवणे, धरिषे अभिलाष धने. नवे तुझा हा परिवार, द्रव्यदारा क्षणभंगूर. शरीर जायाचे ठेवणे, धरिषे अभिलाष धने. अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठोधरा. शरीर जायाचे ठेवणे, धरिषे अभिलाष धने. विठ्ठला विठ्ठला. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्यात्मरूपा. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्री चरणा, श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. शरच्चंद्र बिंबाननं चारुहासं, लसत् कुंडलाकांत गंडस्थलांगम. जपाराग बिंबाधरं कंजनेत्रं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगाकार प्रथम नमन, पांडुरंगाकार प्रथम नमन. पांडुरंगाकार प्रथम नमन, पांडुरंगाकार प्रथम नमन. तुझ्या चरणा संताजिया, रंजकपदाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. गजानना गुण करा परम मंगला पावना. अशी चौगे हरी दुरित देवी दुर्वासना. नसे त्रिभुवनामध्ये तुझविने आम्हा सरा. करे पदनता बरी बहुदया नरोषादराय. सर्वाद्या सर्वशक्ती जगदोधारा जगतपती. साय व्हावे सत्वर्गती आले करा कारणे. मस्तकये पायावरी या वारकरी संतांच्या संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं. विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं. नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. रंगे रंगे रे श्रीरंगे, काय भुललाशी पतंगे. शरीर दायाचे ठेवणे, धरिषे अभिलाष धने.
सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा अत्यंत महत्वाचा अत्यंत प्रसिद्ध असा अभंग असून श्री तुकोबारा या अभंगातून तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाला एक अत्यंत महत्वपूर्ण असा उपदेश करतात. विठ्ठल विठ्ठल. आज आपण या ठिकाणी कोणा कारणाने जमलेलो आहोत हे आपल्याला ज्ञात आहे. दुःखद अशी या ठिकाणी घटना घडलेली आहे. नामे सौ नलिनी वसंतराव शेळके यांना 25/2 या तारखेला देवाज्ञा झाली आणि त्यांच्या शुद्ध क्रियेचा कार्यक्रम आहे. त्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. त्यांचा परिवार सर्व त्या ठिकाणी शोकाकुल. वसंतराव शेळके, निलेश वसंतराव शेळके, विनोद वसंतराव शेळके आणि सर्व शेळके परिवार यावर फार दुःखाचा डोंगर या ठिकाणी असा कोसळलेला आहे. परमात्मा त्यांना या दुःखातून सावरण्यासाठी एक प्रकारची शक्ती परमात्मा त्यांना प्रदान करू अशी ईश्वरचरणी आपण प्रार्थना करू. आणि त्यांच्या या शुद्ध क्रियेच्या निमित्ताने, तेरवीच्या निमित्ताने हे कीर्तनाची सेवा या ठिकाणी आहे. संकल्पित वेळेमध्ये आपल्याला अभंगाचा भाव पाहायचा आहे. विठ्ठल विठ्ठल. सर्व महाराज मंडळी आहेत. एक एका उनी बळी रे, माऊलीच्या भाषेत बोलायचं झालं तर एक एका ते काय वानू अपार हे असे सर्व महाराज मंडळी या ठिकाणी आहेत. आणि आपल्याजवळ थोडा असा वेळ आहे आणि तेवढ्या वेळामध्ये आपल्याला हे अभंगाचं थोडंसं चिंतन पाहिजे. जो कोणी मनुष्य या ठिकाणी जन्माला येतो तो जन्माला आल्यानंतर मरावं लागतं हा इथचा नियम आहे, सृष्टीचा नियम आहे. माणसाच्या जीवनात सोहळे जे होत असतात त्या सोहळ्यामध्ये 2 सोहळे हे फार महत्वाचे. एक जन्माचा आणि दुसरा मृत्यूचा सोहळा. हे 2 सोहळे फार महत्वाचे आणि हे 2 सोहळे कोणाला चुकवताच येत नाहीत. बाकीचे सोहळे माणूस चुकवू शकतो. असे सोहळे अनेक होतात म्हणा माणसाच्या जीवनात. एकच सोहळा नसतो. त्यामध्ये विवाह सोहळा असेल, आणखी कोणता सत्कार समारंभ सोहळा असेल, असे अनेक सोहळे होतात. एखाद्या वेळेस सत्कार समारंभाचा सोहळा तुम्हाला नाकारता येईल, एखाद्या वेळेस विवाहाचा सोहळा तुम्हाला नाकारता येईल. एखादा माणूस म्हणेल नको बाबा मला त्या संसारात पळायचंच नाही, म्हणून मी त्यापासून बाजूने राहतो, म्हणून विवाह सोहळा तो एखाद्या वेळेस नाकारू शकेल. पण हे 2 सोहळे माणसाला कधी नाकारता येत नाही. देहाची या गावालिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जयापुरी. म्हणून त्या ठिकाणी जन्माला आल्यानंतर मरावं लागतं हा इथचा नियम आहे. प्रत्येकाला जावं लागतं. कोणीच या ठिकाणी राहण्याकरता आले नाही. येत नाही उरो आले अवतार, येत नाही उरो आले अवतार, येत नाही उरो आले अवतार, येथे नाही ओरो आले अवतार. ये रते पामर जीवा किती, ये रते पामर जीव किती, ये रते पामर जीव किती. सगळ्यांना या ठिकाणी जावं लागतं हा इथचा नियम आहे. मरावं प्रत्येकाला लागत असतं. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू हा निश्चित आहे. उपजे ते नाशी, नाशिले ते पुनरपि दिसे, घटिका यंत्र दैशे परिभ्रमेगा. म्हणून या ठिकाणी हा सृष्टीचा नियम आहे. जन्मने मरणे, जन्मने मरणे. म्हणून प्रत्येकाला या ठिकाणी जन्माचा सोहळा आणि मृत्यूचा हे 2 सोहळे इथं करावेच लागतात. पण माणसाची गंमत अशी आहे, जन्माचा सोहळा माणूस फार आनंदानं करत असतो, पण मृत्यूचा सोहळा हा सोहळा म्हणून माणूस त्याकडे कधी पाहत नसतो. माणसाला तो सोहळा म्हणून वाटतच नाही. आनंदात जन्माचा सोहळा माणूस किती आनंदानं करतो. बारशाच्या त्या ठिकाणी पत्रिका तरी छापेन, पाहुण्यांना बोलावीन, पंगत तरी घालीन. पण मृत्यूचा सोहळा म्हणून आपण त्या ठिकाणी पाहत नाही. उलट मृत्यू झाला की माणसं रडत बसत असतात, सोहळा म्हणून पाहत नाही. पण तुकोबाराय मृत्यूलाही सुद्धा सोहळा त्या ठिकाणी म्हणतात. तो झाला सोहळा अनुपम्य, आपुले मरण पाहिले म्या डोळा. तो हा झाला सोहळा अनुपम्य. म्हणून त्या ठिकाणी मरण हाही सोहळा आहे. पण माणसाला काय असते की त्या ठिकाणी निर्माण झालेलं आवळत असते, मेलेलं अर्थात कमी झालेलं आवळत नसते. कोणत्याही गोष्टीत तसंच. व्याला माणूस जन्माला आला की तो आवडतो, पण मेलेला
हे आवडत नाही माणसाला. आगा मरहा बोलून साती आणि मेलिया तरी रडते. मरण माणसाला शब्द सहन होत नाही, तिथं मरण कसं सैन होईल. म्हणून उपजणं म्हणजे निर्माण होणं माणसाला आवडतं, मरणं आवडत नाही. काय झालं, एका माणसाच्या घरी वारकरी येणार होते आणि वारकरी येणार होते म्हणून तो कॅटरर्स कडे गेला, मंडप डेकोरेशन वाला दोस्त त्याच्याकडे गेला आणि त्याला सांगितलं, बाबा आमच्याकडे 50 वारकरी येणार आहेत, दिंडी येणार आहे, त्यासाठी जेवण घालायचं आहे आणि जेवण करायचं म्हणून त्यांच्यासाठी काही ताटं वाट्या हे प्लास्टिकचं ते पाहिजे ते कॅटरर्स कडून. म्हणून त्या ठिकाणी गेला, सांगितलं म्हणे आम्हाला प्लास्टिकचे त्या ठिकाणी तुम्ही 50 ताटं द्या, 50 वाट्या द्या आणि काही प्लास्टिकचे आम्हाला गिल्लास द्या, असं त्याला त्या ठिकाणी सांगितलं. काही प्लास्टिकचे असतील किंवा स्टीलचे असतील, अशा प्रकारे त्यानं ते गिलास वाट्या ताट घेतले. घरी आला, वारकऱ्यासाठी पंगत त्या ठिकाणी घातली. वारकरी जेवले, त्या दिवशी ते ताट धुतले आणि ठेवून दिले आणि ठेवून दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते नेऊन द्यायचे म्हणून त्याने ते नेऊन दिले. कॅटरर्स वाल्यानं काय केलं की आदल्या दिवशी त्याला जसे ताट वाट्या ग्लास हे सगळं मोजून दिलं होतं, तसं दुसऱ्या दिवशी घेताना तेही मोजूनच घ्यायचं म्हणून मोजायला सुरुवात केली. तर ताट मोजत असताना त्या ठिकाणी आपण 50 ताट दिले, पण घेत असताना त्यानं मोजले तर ते 70 भरले. वाट्या आपण 50 दिल्या होत्या, 75 भरल्या. ग्लास 50 दिले होते, ते 80 भरले. ते म्हणे का हो, आम्ही तर 50-50च ताट वाट्या दिल्या होत्या म्हणे, हे 50चे 70 75 हे असं कसं काय झालं. ते म्हणे मला अशी गंमत झाली म्हणे, हे ताट वाट्या ग्लास हे सगळं घरी नेलं म्हणे आम्ही. रात्री त्या सगळ्याचे जेवण झाल्यानंतर ताट धुतले आणि ठेवले. मग ते ताट ताटाला व्याले म्हणे आणि त्या ताटाचे शिल्लक ताट झाले, वाट्या शिल्लक झाल्या. ते म्हणे मस्त आहे म्हणे. त्यालाही आनंद वाटला ना. कॅटरर्स 50चे जर 70 ताट होऊन राहिले तर आनंद वाटणार नाही का. त्यानं सांगितलं म्हणे पुढच्या वेळेस आणखी काही काम लागलं, कोणी आलं तुमच्याकडे तर घेऊन जा बाबा, भरपूर ने जा, तुम्हाला वाटलं तेवढे न्या. ते म्हणे काही हरकत नाही, काम पडतेच म्हणे, कोणी येत राहते, आम्ही घेऊन जाऊ. आणि पुढच्या वेळेस आणखी काही महिना 2 महिन्यानं हा त्याच्याकडे गेला आणि त्या कॅटरर्स वाल्याला सांगितलं, काय यावेळेसही आम्हाला काही ताट्या वाट्या चमचे हे सगळं पाहिजेत म्हणे, पण हे पाहिजेत असताना यावेळेस म्हणे हे अशा स्टीलच्या हे नाही नेणार म्हणे आम्ही. मग यावेळेस म्हणे आमच्या घरी येणारे पाहुणे VIP आहेत म्हणे, यावेळेस वारकरी नाही. वारकऱ्याला कसंही चालते आहे, पात्रावरही दिलं तर चालते, पण मग आता आमदार खासदारासारखे पाहुणे येऊन राहिले, त्यांना का पात्रावर वाळायचं का. मग ते म्हणे असं करा, आम्ही ठरवलं किंवा मोठे पाहुणे आहेत तर त्यासाठी असं करा, तुमच्याकडे चांदीचे ताट आहेत ना, असं करा 20च चांदीचे ताट द्या म्हणे आणि 20 त्या ठिकाणी चांदीचे ग्लास द्या आणि वाट्या आहेत ना ते फक्त सोन्याच्या द्या म्हणे, तेवढ्या 20 सोन्याच्या वाट्या आणि चमचे द्या म्हणे सोन्याचे, काय असतील 20. असं सगळं सामान घेतलं, घरी आलं आणि आल्यानंतर ते सगळे आमदार खासदार काय असतील जेवण केले. रात्री ते ताट धुतले ठेवून दिले, दुसऱ्या दिवशी नेले. त्यानं पहिल्याप्रमाणे जसे मोजून दिले तसे मोजून घ्यायचे म्हणून 20 चांदीचे ताट होते तर 15च भरले. चांदीचे ग्लास त्या ठिकाणी 20 होते ते 13च भरले. सोन्याच्या वाट्या होत्या 20 त्या आता 5च भरल्या आणि चमचे होते ते तर त्यातले 2-3च राहिले, बाकीचे गायब झाले. चमच्याच्या दिशेने निघून गेले सगळे बाकीचे. ते म्हणे का म्हणे तुम्ही ताट 20 नेले म्हणे आणि हे 15च कसे काय भरले. ग्लास म्हणे 20 नेले 13च भरले, वाट्या त्या ठिकाणी 5च भरल्या, चमचेही त्या ठिकाणी 2-3च भरले, हे असं कसं काय, सामान तर तुम्ही जास्त नेलं. ते म्हणे काय गंमत अशी झाली म्हणे, ते ताट धुवून ठेवले म्हणे रात्री. मग काय गंमत म्हणे, मेले ना म्हणे ते ताट. ते म्हणे ताट कुठे मरत असतात का. ते म्हणे मागच्या वेळेस व्याले होते ना तसे आता मेले म्हणे. माणसाला व्यालेलं आवडते, मेलेला आवडत नाही. विठाला पण मरावं लागते, हा इथला नियम आहे. म्हणून माणसाने 2 गोष्टीला कधी विसरून चालत नाही. एक, देवाला माणसाने कधी विसरू नये आणि दुसरी गोष्ट मरणाला माणसाने कधी विसरू नये. देवाला माणसाने विसरू नये का, ज्या परमात्म्यानं एवढा सुंदर देह दिला त्याला कसं विसरून चालत. जेने हा जीव दिला दान दयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. म्हणून त्या परमात्म्याला विसरून चालत नाही, नाही तर देवाला विसरलं की काय होते. विसरली दया थोर झाली हानी, बसती रखाणी 84च्या, बसती रखाणी 84च्या, बसती रखाणी 84च्या. विसरली दया थोर झाली हानी, बसती रखाणी 84च्या, बसती रखाणी 84च्या, बसती रखाणी
विसरले तया थोर झाली हानी. पततील खाणी 84, त्याला परत त्या ठिकाणी 84 लक्ष योनी फिरावं लागतं. म्हणून देवाला कधी माणसाने विसरू नये. हा, देवे दिला देव भजना या गोमटा. गोमटा. एवढा सुंदर देह ज्या परमात्म्यानं दिला, किती सुंदर म्हणावं महाराज. हा एवढा सुंदर देह दिला, फार सुंदर. याच्याहून आपण कल्पना करू शकतो की परमात्म्याची म्हणजे योजना किती भारी आहे. जिथं जे अवयव पाहिजे तिथं बरोबर ते दिल्या. लोक त्यात त्रुट्या काढत राहतात. काही काही लोक म्हणतात 2 डोळे समोरच दिले, दोन्ही डोळ्यानं दिसते किती? एकच. दोन्ही डोळ्यानं दिसते एकच, मग एक डोळा मागे दिला असता तर मागचं पुढचं दोन्ही दिसलं असतं. मागून आलेली गाडी दिसली असती, आहे ना. म्हणून पण तसं नाही, देवानं जे योजना केली ती देवाची बरोबर आहे. एखाद्या वेळेस नाक जर पाठीला चिटकवलं असतं तर मग लोक म्हणतात इथं नाकाचं काय काम होतं तोंडाच्या जागी. पण ते पासिंग होते तिथं पहिले. कोणताही घास गेला की पहिले तिथं पासिंग होते, चांगला आहे जाऊ द्या. आणि तोच त्या ठिकाणी नाक जर मागे असलं तर हे चांगलं आहे का नाही हे तपासण्यासाठी पहिले मागे घास न्यावा लागला. चांगला आहे जाऊ द्या, म्हणजे किती फेरा असतात. पण तसं नाही, परमात्म्याने एवढा सुंदर देह दिला असेल तर त्याला विसरून चालत नाही. आणि दुसरी गोष्ट, माणसाने मरण कधी विसरू नये. नाही, पण आम्ही अशा भ्रमात राहतो की आम्हाला मरावं लागतच नाही असं समजून आम्ही या ठिकाणी जगतो. पण मरावं लागते, हा इथचा नियम आहे. सगळ्याला जावं लागतं, किती पैशावाला असो का कसाही असो, कसाही असो. हा. एक दिवस सगळ्याची अवस्था सारखी आहे. एका कवीनं एका ठिकाणी फार सुंदर कल्पना लिहून ठेवली. तो कवी असा निघाला, फिरत निघाला, बगीचा पाहिला, या बगीचेतून त्या बगीचे. तसा फिरत असताना तो कवी स्मशान भूमीमध्ये गेला. आणि स्मशान भूमीमध्ये गेल्यानंतर जाता जाता त्या कवीचा पाय एका हड्डीवर पडला. त्या हड्डीला वाचा फुटली आणि हड्डी बोलायला लागली. काय बोलायला लागले? कवीनं ते रेखाटून ठेवलं. कवी म्हणतो, एक दिन निकले शेअर करणे मन में कोई अरमान थे, एक तरफ हरियाली थी एक तरफ स्मशान थे. झालं काय तिथून जाताना? पैर की तली जुपी हड्डी, हड्डी के बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर हम भी कभी इंसान थे. ए चालणाऱ्या माणसा, पद्धतशीर चाल, आम्ही कधीतरी माणूस होतो बरं. म्हणजे सांगायचं काय की सगळ्याची अवस्था एकच होणार आहे. म्हणून माणसानं मरण कधी विसरू नये. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून इथं आल्यानंतर मरावं लागतं. आणि देह त्या ठिकाणी पडतो महाराज. ज्याचं प्रारब्ध असलं तोपर्यंत त्याला या ठिकाणी राहावं लागतं. आणि प्रारब्ध संपलं की हा देह त्या ठिकाणी पडतो. देह तव असे प्रारब्धा अधीन, प्रारब्धाच्या अधीन हा देह आहे. प्रारब्ध संपलं की देह पडला. देह पडला की त्या ठिकाणी मग त्याला काय म्हणतात, शव म्हटलं जातं, प्रेत म्हटलं जातं. जोपर्यंत या शरीरात जीव आहे तोपर्यंत आपण माणूस जीव म्हणून आहे, त्या तोपर्यंत प्रेत नाही. पण ज्या दिवशी या शरीरातला जीव निघून गेलं, चैतन्य निघून गेलं, त्या दिवशी या शरीराला प्रेत असं म्हटलं जातं. याला कवळीची किंमत माणसं देत नाहीत. याच्यातला जीव याच्यात जीव आहे म्हणून तरी आपल्याला घरात ठेवतात, हा राहू देतात. त्या दिवशी हा निघून गेला ना, 3 अन 4 तासाच्या वर कोणी ठेवत नाही, गडबड करतात. लोक म्हणतात थांबा ना थोडे, एक पाहुणे बाळापूर लोक आले ना, काय अर्ध्या तासात येतात. ते म्हणत येतील ते लोक स्मशानभूमी, म्हणजे तेवपर्यंतही वाट कोणी पाहत नाही, ठेवत नाही घरात. असं जर या शरीराची अवस्था आहे. प्रेत म्हणून त्या ठिकाणी ते पडतं आणि सर्व आजूबाजूला असतात. पण मग इथून पासून पुढे काही क्रियाशास्त्राने सांगितलं. हा एक प्रकारचा संस्कार आहे. देह पडला, मग देह पडल्यानंतर मग त्याला अग्निदाह दिला जातो आणि तिथून पुढे मग ते सुतक चालू होतं. 10 दिवस पर्यंत, 13 दिवस पर्यंत ते सुतक पाळल्या जातं. आणि तिथून शास्त्रानं काही विधी सांगितलेल्या आहे. अंत्यसंस्कार झाले की तिथून मग 10 दिवस पर्यंत त्याचे पिंड पाळायचे असतात. पहिल्या दिवशी एक पिंड, मग ती उदक क्रियाही करावी लागते, पिंडही पाळावं लागतं. पहिल्या दिवशी एक, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी, म्हणजे दिवसाप्रमाणे पिंड पाळायचे आणि उदक क्रिया करायचे. आणि 10व्या दिवशी 10 पिंड पाळायचे. 10 पिंड पाळले की मग 10व्या दिवशी दशक्रिया विधी झाली की तिथून मग 11व्या, 12व्या, 13व्या दिवशी अशा ह्या विधी सांगितल्या. संसारिक माणूस असेल तर त्याची 13वी करावी असं शास्त्र सांगते. त्या ठिकाणी संसारिक असेल तर 13वी, ब्रह्मचारी असेल तर त्याची 14वी, एक वानप्रस्थी असेल तर त्याचा 15वा दिवस करतात आणि संन्यासी असला तर त्याचा 16वा दिवस करतात. म्हणजे या नियमानुसार असं हे शास्त्रानं घालून दिलेली विधी आहेत. म्हणून शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे हे पिंडदान करावे. आता पहिल्या दिवस पासून एक पिंड 2, कोणाला वेळ आहे? लोक म्हणतात महाराज आम्हाला मराले वेळ नाही.
आणि तुम्ही हे कधी 10 दिवस कोण करते? आताच्या काळात कोणी करत नाही. एखाद्याचा परिवार जर फार मोठा असला तर त्याच्यात मरणं चालूच राहते. त्याची तेरवी नाही होत तर दुसरा इकडे लगे तिकीट काढेल असते त्यानं, म्हणजे लागून असते ना. अशा ह्याच्यात एवढ्या विधीत गुंतून पळायचं का महाराज? आमच्याच्यानं हे होणार नाही. आणि ह्या सर्व काटेकोर विधी करण्याकरता त्यासाठी काय योग्य ब्राह्मणही भेटला पाहिजे, आहे ना? नाही तर त्या ठिकाणी तो संस्कृत श्लोक असतात ते आणि ते ब्राह्मण त्याच्याकडूनच जर त्या ठिकाणी उच्चार चुकले तर मग त्याचं फळ कसं काय भेटणार? म्हणजे त्रुटी राहतात ना, त्या त्रुटी राहत असतात. म्हणून संस्कृत योग्य आलं पाहिजे, त्याला ते श्लोक माहीत असले पाहिजेत. नाही तर कुठे हातपाय ताणले तरी येईना, हातपाय ताणले तरी येईना, असा जर तो म्हणत बसला काही तर त्याचं फळ भेटणार नाही. मग ह्या त्रुटी राहतात. अशा त्रुटी राहिल्या की यानं काय होते म्हणे, मग पितृदोष लागतो. मग पितृदोष असं लागलं की मग म्हणतात दा त्र्यंबकेश्वरला, तिथं काय करा, पितृशांतीची पूजा करा. मग हे एवढं सारं करावं लागतं. त्यापेक्षा ह्या योग्य विधी केल्या पाहिजे. मग या योग्य विधी करत असताना यामध्ये काहीतरी त्रुटी राहतात म्हणा. पाहिजे ते आपल्याला पूजेमध्ये सगळं सांग पद्धतीनं पूजा होत नाही. मग ह्या त्रुटी राहतात आणि त्या त्रुटी भरून काढण्यासाठी म्हणून तेरवीच्या दिवसचं हे कीर्तन असते. परमात्म्याच्या नामस्मरणानं त्या त्रुटी भरून निघतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तेरवीच्या दिवशी हे कीर्तन ठेवायची पद्धत आहे. नाही तर लोक म्हणते मग तेरवीच्या दिवशी कीर्तन ऐकायच्या मनस्थितीमध्ये कोण असते? घरातली तर मंडळी असतात का तिथं दुःखात बुडलेले असतात, पाहुणे राहुणे आलेले असतात, जो तो त्याच्यामध्ये दुःखामध्ये व्यस्त असेल. अशा याच्यात तुम्ही कीर्तन का ठेवता? त्याचं उत्तर असं आहे की माणसाच्या दुःखावरचं सर्वात प्रभावी औषध कोणतं असेल तर ते वेदांत आहे, म्हणजे ज्ञान आहे. आणि ज्ञानच माणसाचं दुःख दूर करत असते. म्हणून तेरवीच्या दिवशी कीर्तन ठेवतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आजची या तेरवीच्या निमित्तानं असणारी आजची ही कीर्तनाची सेवा आहे. आणि वारकरी जर त्या ठिकाणी एखादा जात असेल तर त्या ठिकाणी त्यांच्या तेरवीला कीर्तन झालंच पाहिजे, हा नियम असतो. आणि हे घराणं वारकरी घराणं आहे, शेळके घराणं. म्हणून वारकरी परंपरा आहे. महाराजांची सेवा असेल, आधी संत महात्म्यांची सेवा असेल, यांच्या जीवनामध्ये घडली म्हणून आज हे कीर्तन आहे. आणि महत्वाचा दिवस की आज नाथषष्ठीचा दिवस आहे. विठाला विठ्ठल. साधूच्या सोहळ्याबरोबर आपला सोहळा साजरा होणं यापेक्षा आणखी दुसरं जीवनामध्ये कोणतं भाग्य असायला पाहिजे. म्हणून या ताईचा आज हे तेरवीचा जो कार्यक्रम आहे ना, षष्टीच्या दिवसचा, म्हणजे फार महत्वाचा असा दिवस आहे. आणि या निमित्तानं जे तुकोबारायांचा अभंग आहे तो फार महत्वाचा आहे, उपदेश करणार आहे. संत महात्म्यांनी आपल्याला उपदेश केलेला असतो. केवळ काहीतरी सांगणं म्हणजे उपदेश नसते. उपदेशाची व्याख्या करत असताना शास्त्रकाराने केली हितकथनम उपदेशम. ज्यातून हिताचं काही सांगितलेलं असतं त्याला उपदेश असं म्हणत असतात. म्हणून उपदेश करावा. कोणाला करावा कोणाला नाही त्याचंही शास्त्र आहे. कोणालाही उपदेश करून चालत नाही. एखादा माणूस रागात आहे आणि त्याला तुम्ही उपदेश केला तर तो तुमचा उपदेश ऐकणार नाही. दोन तुमच्या थोबाडीत ठेईल. म्हणून क्रोधी माणसाला कधी उपदेश, अविश्वासी माणसाला कधी उपदेश. क्रोधिया विश्वासी त्यासी बोध कैसा, क्रोधी अविश्वासे त्यासी बोध कैसा. व्यर्थ पुलिवाचा चिनवू नये, व्यर्थ पुलिवाचा चिनवू नये. व्यर्थ आपली वाचा शिनवू नये, व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. क्रोधिया विश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा चिनवू नये, व्यर्थ आपली वाचा चिनवू नये. क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा चिनवू नये, व्यर्थ आपली वाचा चिनवू नये. कोणाला उपदेश करू नये नाथ महाराज सांगतात. क्रोधी माणसाला कधी उपदेश करू नये. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिनू नये. नाहीतर त्याच्या पुढे आपण बोललेलं म्हणजे काही नाही, पालत्या घागरीवर पाणी टाकल्यासारखं होईल. पण क्रोधी माणसाला कधी उपदेश, त्याच्या उपदेशाचा काही परिणाम होतही नाही. म्हणून क्रोधी माणसाला उपदेश करून चालत नाही. ज्याचा विश्वासच नाही आहे त्याला त्या माणसालाही कधी उपदेश करू नये. जो माणूस अति घाईत आहे अशा माणसाला कधी उपदेश करू नये. शेगावच्या बस स्टँडवर एक माणूस 2 तासापासून गाडीची वाट पाहत बसला. 2 तासानंतर गाडी आली. गाडीत गर्दी, जेवढे सीट आहे त्याच्या दुप्पट तिप्पट गर्दी. लोकांची तिथं गर्दी गाडीत चढायसाठी. सारखा गेला आणि त्याला म्हणे थांब,
मी त्या ठिकाणी तुला एका श्लोकावर प्रवचन सांगतो, अंतकालीच मामेव स्मरण मुक्ते म्हणे, तुझा अंतकाळ करू का आता? घाईत असणाऱ्या माणसाला उपदेश करून काही फायदा नाही. म्हणून उपदेश कोणाला करावा? अधिकार पाहून उपदेश केला पाहिजे. अधिकार तैसा करू कर उपदेश किंवा अधिकार तैसा दाबीला मार्ग. म्हणून ज्याचा अधिकार पाहून त्या ठिकाणी उपदेश करावा. पण मग एखाद्या ठिकाणी जर आपण अधिकारी पाहूनच उपदेश करायचा आणि सामान्य माणसाला उपदेश करायचा नाही असं म्हटलं तर मग सामान्याचा उद्धार कसा करायचा? म्हणून संत महात्म्यांना तर सगळ्यांचाच त्या ठिकाणी कळवळा येत असतो. येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा. म्हणून त्या ठिकाणी संत महात्मे सगळ्यांना उपदेश करत असतात. हा, आणि तुम्हा आम्हाला तर नेहमी उपदेश करतात. उपदेश करताना बऱ्याच ठिकाणी उपदेश केला, बाबा हो नामस्मरण करा, हो परमार्थ करा, असा आपल्याला अनेक ठिकाणी उपदेश केला. आणि तो वेगवेगळ्या पद्धतीतून केला, वेगवेगळ्या भाषेतून केला. कधी कधी तर महाराज म्हणतात की आम्ही पाय लागतो बाबा तुमच्या, करा काहीतरी करा, भजन करा, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम हात जोडून त्या ठिकाणी सांगतो, कर जोडोनी विनवितो तुम्हा. कर जोडोनी विनवितो तुम्हाला, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. विनतो तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका गुंतू विषय कामा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका गुंतू विषय कामा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शत वर्षाची गणना रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना गा. तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही आठवा मधुसूदना रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. एवढा मोठा अधिकार असून सुद्धा संत महात्मे कधी कधी लहानपणा घेत असतात. हा, लहानपणा घेतात आणि त्या ठिकाणी म्हणतात, बाबा हो पाय लागून सांगतो, कर डोळोनी विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. काहीतरी तुम्ही भजन करा, काहीतरी परमार्थ करा, हात जोडून सांगतो. आणि एवढा हात जोडून एवढा कमीपणा घेऊनही ज्यावेळेस लोक ऐकत नाही ना, मग कुठेतरी राग येतो. एखाद्या माणसाला आपण एवढ्या कळकळीनं सांगूनही जर तो ऐकत नसेल तर माणसाला राग येतो. आणि कधी कधी तुकोबारायांना राग येतो आणि तुकोबाराय मग रागावतात. रागावल्यानंतर तुकोबारायची भाषा पहा, किती सांगू तरी नाही कधी भटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील, हे तुकोबारायांची भाषा आहे. पण त्या ठिकाणी एवढं सांगूनही ऐकत नाही, त्यावेळेस तुकोबाराच्या मुखातून शिवी बाहेर निघते. आणि हे शिवी कशा करतात? फक्त तुमच्या आमच्या कल्याणासाठी आहे. साधून तुमच्या आमच्यासाठी शिवी जरी दिली तरी ते कल्याण करून जाणारी आहे. विठाला विठाला. म्हणून त्या ठिकाणी शिवी देतात. आणि शिवी देऊनही ज्यावेळेस लोक ऐकत नाही ना, त्यावेळेस मग तुकोबारांचा राग अधिक अनावर होतो. महाराज म्हणतात, काय करू देवा, सत्ता नाही, एकाले वाजवलं असतं पण काय करावं, हातात सत्ता नाही. म्हणजे इथपर्यंत एवढा कळवळा. आणि म्हणून त्या ठिकाणी उपदेश करतात. उपदेश करत असताना तो वेगळ्या कधी कधी वेगवेगळं माध्यम करतात. कधी कधी स्वतःलाच माध्यम, स्वतःच्या मनालाच उपदेश करतात. पण त्यांना त्याची काही गरज नसते बरं. पण स्वतःच्या मनाला उपदेश करतात, तो आपल्या करताच करतात. म्हणजे आपलं वकीलपत्र घेऊनच, नको नको म्हणा काळाला जवळी ग्रासा. हे त्यांच्या मनाला सांगणं आहे का आपल्या मनासाठी? हे आपल्या मनासाठी आहे. त्यांचं मन तर, हे मन कुठे राहिलेलं आहे? त्यांचं मन तर कधीच राम झालेलं आहे ना. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रास होणी काही. त्यांचं मन राहिलं नाही, मनपणा विसरून गेले असं आहे. म्हणून तुकोबाराच्या ठिकाणी मन हे शिल्लकच नसते. असं जर त्या ठिकाणी असेल तर हा केलेला उपदेश आपल्या मनाकरता. मग कधी मनाला समोर करतात, वेगवेगळ्या पद्धतीने एकाला समोर करतात. कधी कधी तर ज्ञानेश्वर महाराजासारखे, तुकाराम महाराजांसारखे संत उपदेश करता असताना एखाद्या प्राण्याला, पक्ष्याला असाच उपदेश करताना दिसतात. तुम्ही पहा ना, माऊलीची भाषा काय? माऊली तर एका ठिकाणी भुंग्यालाच उपदेश करतात. ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडितो अवगुणू रे भ्रमरा. आता ऋणू रे भ्रमरा हा भुंग्याला केलेला उपदेश भुंग्यासाठी आहे का? भुंग्यासाठी नाही. मग भुंग्यासाठी तो उपदेश नाही, पण भुंगा वृत्तीचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी उपदेश आहे. भुंग्याचा स्वभाव काय असतो? भुंग्याचा स्वभाव असतो फुलाच्या ठिकाणी गुंतून राहणे. फुलातला मकरंद घेत असताना भुंगा तिथं गुंतून राहतो. एवढा गुंततो की
त्या फुलातून बाहेर निघायला तयारच होत नाही. कमळावर बसतो ना, बाहेर निघायला तयार नाही. संध्याकाळची वेळ होते, कमळ पूर्ण मिटत येते, भुंगा विचार करते आपल्याला बाहेर निघायला लागतेच किती वेळ, निघत नाही भुंगा लवकर, त्यातच अटकून राहतो. आणि तो विचार करतो की मी तर काष्ट कोरू शकतो, नाही काष्टाचा गुमान भ्रमरा गोविसुमान. म्हणून काष्टाचा गुमान नाही, म्हणजे लाकडं तोडण्याची ताकद आपल्यामध्ये आहे, फुल तोडणं काही कठीण आहे का असं तो समजतो आणि त्यातच गुंतून राहतो. ज्याच्यात लाकडं कोरायची ताकद आहे तो भुंगा फुल नाही कोरू शकत. नाही, भ्रमरवेदी कोळे बलतैशी काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापळे कोवळे, ते तर उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळदळ चिरून येणे, आयचे कठीण कोवळे पणे स्नेह देखा, हे आदी पुरुषाची माया, ब्रह्मे आई नयेची आया, पणवणे भुलविलाय किराया संजयो म्हणे. म्हणून त्या ठिकाणी भ्रमर गुंततो, हत्ती येतो, फुल तोडतो, फुल पायाशी घेतो, पाय हत्ती त्या फुलावर देतो, परिणाम भुंगा त्यात मरतो, पण फुलाच्या बाहेर नाही निघत. अशा वृत्तीचे काही लोक असतात, ओळून बाहेर काढले तरी निघत नसतात, त्यांच्यासाठी कधी उपदेश करतात. आणि कधी कधी मग अशातूनच अनेक वृत्तीचे लोक आहेत. भ्रमर हा गंध विषयाच्या ठिकाणी गुंतला आणि म्हणून त्या भ्रमराचा घात झाला. तसं आणखी 5 विषयाच्या ठिकाणी गुंतणारे अनेक 5 जण आहेत. त्यामध्ये पतंग हा रूप विषयाच्या ठिकाणी गुंतलेला आहे. जो माणूस रूपाच्या ठिकाणी गुंतणार आहे अशाला पतंगाला समोर करून महाराज उपदेश करतात अभंगाच्या पहिले. रंगी रंगे रे श्री रंगे, 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 काय फुलला सी पतंगे, काय फुलला सी पतंगे, ओ शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, काय भुलला सी पतंगे, काय भुलला सी पतंगे, हृदयाचे ठेवणे, हृदयाचे ठेवणे. ओ रंगी रंगे रे श्री रंगे, काय फुलला सी पतंगे, ओ काय फुलला सी पतंगे, काय फुलला सी पतंगे, ए रंगी रंगे रे श्री रंगे, काय भुलला सी पतंगे, रंगी रंगे रे श्री रंगे, काय भुलला सी पतंगे. तुकोबाराय उपदेश करतात पतंग वृत्तीच्या लोकांना. पतंग म्हणजे किडा, फकडी, आपण त्याला फकडी म्हणतो, जे दिव्याच्या भोवती नेहमी गिरट्या घालत असते. त्या फकडीचा स्वभाव आहे काय, त्या दिव्याच्या रंगाला बोलते ती आणि त्या दिव्या भोवती गिरट्या घालते. एवढं प्रेम तिचं त्या दिव्यावर की त्या दिव्याच्या बाजूला नाही, तिथं गिरट्या घालते, गिरट्या घालते. आणि गिरटी घालता घालता काय होते, एकदम दिव्यावर धडकते. आणि दिव्याचा स्वभाव आहे जाळणे. पतंगा दिप्ती आलिंगन, तेत तयाशी अचूक मरण, तेवी विषया चरण आत्मघाता. म्हणून पतंगाचा घात झाला रूप विषयाच्या ठिकाणी गुंतून. पतंग रंगाला भुलला दिव्याच्या, म्हणून म्हणून असे जे पतंग वृत्तीचे लोक आहेत ते या देहरूपी रंगाला भुलतात. आणि देहाच्या या रंगाला भुलून तिथं गुंतून पडतात. आणि अशा तिथं गुंतलेल्या लोकांना त्या ठिकाणी तुकोबाराय उपदेश करता, बाबा अशा कोण्याही रंगात गुंतल्यापेक्षा रंगी रंगे रे श्री रंगे, त्या रंगात रंग. कोण्या? श्री म्हणजे लक्ष्मी ज्या रंगाला भुलली, लक्ष्मी ज्या रंगात रंगली त्या रंगात तू रंगण. अर्थात पांडुरंग तो सर्वात चांगला रंग आहे परमात्म्याचा. परमात्म्याच्या ठिकाणी रंगावं. रंग लाया रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. म्हणून अशा या रंगामध्ये तू रंग, इकडे तिकडे नको गुंतू बाबा. म्हणून रूप विषयाच्या ठिकाणी गुंतलेल्या माणसाला केलेला हा उपदेश आहे. ज्या शरीराच्या ठिकाणी तू गुंतलो ना, ते शरीर कसं आहे तुला माहित आहे का? अरे शरीर तर हे कधीतरी जाणार आहे, भाड्यानं प्राप्त झालेलं आहे. अभंगाचं दुसरं शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे
धरिसी अभिलाष जने हृदयाचे ठेवणी हृदयाचे ठेवणी धरिसी अभिलाष जने धरिसी अभिलाष जने हृदयाचे ठेवणी हृदयाचे ठेवणी हे शरीर एक दिवस जाणार आहे बाबा. शरीर जायाचे ठेवणे म्हणजे आपल्याला भाड्याने प्राप्त झालेलं आहे आणि ते कधी जाईल हे सांगता येत नाही. हा, म्हणून ते भाड्यानं प्राप्त झालेल्याला आपलं कधी म्हणू नये. हा, आपण भाड्याच्या घरात राहायला जातो त्याच्यावर हक्क दाखवतो का नाही, कारण माहित असते हे घर कधीतरी आम्हाला सोडावं लागणार आहे. म्हणून तसं हे शरीर आम्हाला कधीतरी सोडावं लागणार हे भावना ठेवली पाहिजे. म्हणून शरीर जायाचे ठेवणे आणि कधी जाईल ते सांगून जाते का नाही. कधी जाईल माशी पांख पाकळे तव हे सरे म्हणजे एवढ्या लवकर सरते. क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध थोडा माया येथे काही नचले मग गळा पडेल फासा पुढे हुशार. म्हणून आता क्षणाचाही ज्याचा भरवसा नाही असं हे शरीर आहे. क्षण म्हणून क्या भरोसा है इस जिंदगी का 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 साथ देती नहीं ये किसी का साथ देती नहीं ये किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं है किसी का साथ देती नहीं है किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का या जन्माचा काही भरोसा नाही या जीवनाचा. क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं किसी का सांस रुक जाएगी चलते चलते. हा, म्हणून चालता चालता माणसाचे श्वास थांबतील बा. माणूस कधी कधी आश्चर्य व्यक्त करतो. काय माणूस म्हणतो हो माणूस आता भेटून गेला आम्हाला, चालता बोलता गेला हो. कोणी म्हणते अहो चहा पेता पेता गेला हो. कोणी म्हणे अहो त्या ठिकाणी जेवायला बसला घास फक्त तोंडापर्यंत नेला आणि गेला हो. आश्चर्य व्यक्त करतात काय बा माणूस पाणी पेता पेता गेला बा, ठसका लागला गेला. आणि आश्चर्य व्यक्त करतात लोक. काहीच आश्चर्य नाही. माणूस मेला यात काहीच आश्चर्य नाही. तो एवढ्या दिवस जगला हे मोठं आश्चर्य आहे. का? कारण हा मृत्यू लोक आहे. इथं माणूस मरायसाठीच आला. म्हणून मरायसाठी आलेला माणूस जर 80 वर्ष जगत असेल तर आश्चर्य आहे ना. जिकडून तिकडून त्या ठिकाणी तुम्ही पाहता मृत्यूचा जाळा आहे माणसाच्या भोवती. मृत्यूचा जाळा. घराच्या बाहेर गेलेला माणूस घरात परत येईल की नाही याची शाश्वती नाही. हा, हे सगळे रोळ झाले पाटे, हा, गाळा झाल्या वरोटे, कधी त्याचा ठेसा वाटला नाही काही सांगताच येत नाही. पण अशा याच्यात जर तो 70-80 वर्ष जगत असेल तर हे आश्चर्याच आहे. मेला हे आश्चर्य नाही. हा, इथं सगळे हा मृत्यू लोक आहे, मरण आश्चर्य. हा, म्हणून इथलं खरं आश्चर्य काय आहे. हा, त्या यक्षानं धर्मराजाला प्रश्न विचारला की धर्मराज सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं आहे पृथ्वीवर. त्यांनी सांगितलं म्हणे इथचं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे की माणूस एवढ्या दिवस इथं जगतो आणि एक दिवस मरतो. मेल्यानंतर सगळा त्याचा परिवार जमा होतो आणि जमा झाल्यानंतर परिवार रडतो. त्याच्याकरता त्या ठिकाणी किरडी बांधतो. एक जण त्याला टिटवं धरायला तयार होते, 4 जण खांदा द्यायला तयार होतात, काही माणसं मागे चिता रचतात, स्वतः आपल्या हातानं त्या चितेवर ठेवतात आणि चितेवर ठेवल्याच्या नंतरही सुद्धा त्या ठिकाणी आपल्या हातानं स्वतःच्या हातानं काळी लावतात. पण एवढं सर होत असताना एक दिवस आमच्याही शरीरासोबत असं होईल, आमच्या सोबत असं होईल असं माणसाला वाटत नाही. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे म्हणे. विठ्ठला आता हे शरीर जाणार आहे. हा, हे शरीर जात आगवी, हे शरीर जाणार आहे. म्हणून धरेशी अभिलाष जनी. आता अभिलाष धरू नको बाबा. हा, आणि कदाचित तू म्हणजे शरीर आता भरोसा नाही पण आमच्या पाठीमागे भरपूर काही आहे. काय परिवार आमचा आहे, धन आहे आमच्या जवळ, पैसा आहे, सगळं काही आहे. याच्या बळावर आम्ही हे करू. महाराज म्हणतात तो परिवारही तुझा नाही, धन तुझं नाही, द्रव्य नाही, बायको नाही, कोणीच नाही, अभंगाचं दिसलं.
नवे तुझा परिवार नवे तुझा परिवार लोहे तुझा परिवार लोहे तुझा परिवार क्षण भंगूर क्षण भंगूर क्षण भंगूर क्षण भंगूर शरीर गायात ठेंगारे शरीर गायात ठेंगारे शरीर गायात ठेवार शरीर गायात ठेवण बाबा शरीराचाच नाही कशाचाच तू अपिलात धरू नको. तू म्हणशील आमचं परिवार आहे मोठा, धन आहे, द्रव्य आहे, सगळे आमच्याकडे काही नाही. नवी तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षणभंगूर परिवारही तुझा नाही. अरे आपला परिवार असून असून किती आहे, 5-6 जणाच्या वर घरात कोणी नाही आहे. आपला परिवार, रावणाचा परिवार लहान होता. 80,000 बायकाच्या 1.25 लाख नातू होते, स्वतंत्र मतदार एवढं सारं. बरं संपत्ती हा, शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी घरं तिथं शुद्ध सोन्याची होती. आताच्या काळात हिशोब करायला गेला आपल्याला घोड्या चालू करायला लागतात. म्हणून त्या ठिकाणी एवढी संपत्ती, पण सांगाती कवळी गेली नाही. म्हणून हे आपलं कुठे काढलं. नवी तुझा हा परिवार, परिवार आपला कुठे. गजेंद्राचा परिवार लहान होता का? त्रिकुट पर्वतावर गजेंद्र राहायचा. एवढा मोठा परिवार जलक्रीडे करता सरोवरात आला आणि हत्तीनीच्या अंगावर पाणी सोंडेनं फेकू लागला. तेवढ्यात नकरानं पाय धरला मगरानं, आणि पाय धरल्यानंतर त्याला समजलं की काहीतरी संकट आहे. वाचवा वाचवा म्हणू लागला. परिवाराला कळलं काहीतरी संकट आहे, परिवार बाहेर झाला. सगळा परिवार बाहेर आला आणि काठाहून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात. एवढा मोठा परिवार पण काठावर उभा राहून पाहतोय. त्या गजेंद्राची अवस्था आपली काय वेगळी आहे का काय? आपणही गजेंद्र म्हणजे जीव. आणि त्याचा परिवार जसा काठावर बाजूला उभा राहिला, आपलाही परिवार तसाच काठावर. आणि काठावून म्हणते पा हो चालला हो चालला हो चालला हो गेला हो. म्हणून काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. म्हणून अशा वेळेस कोणी सोडू शकणार नाही. एवढा मोठा परिवार पण कामात नाही आला. म्हणून नवी तुझा हा परिवार द्रव्य दारा बायको पैसा हे बी नाही, हे क्षणभंगूर आहे. हे कुठपर्यंत बघतो हे तोपर्यंत. धना आणि भूमो पशुश्च गोष्टी भार्या गृहद्वारी जनस्मशानी धियश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. म्हणून त्या ठिकाणी भूमीतलं धन भूमीत राहील, बायको फक्त घराच्या दरवाजापर्यंत, बस त्याच्या पुढे नाही. म्हणून हे सगळं क्षणाचं आहे, क्षणभंगूर आहे. म्हणून नवी तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर. अंतकाळाच्या वेळेला हे कोणी कामा येणार नाही. अंतकाळीचा सोयरा 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 अंतकाळीचा सोयरा
है संत दुनिया में तब ही रही दुनिया खड़ी, उनके प्रतापों से अभी तक नहीं नीचे पड़ी। कितना जगत में पाप है अंदाज के बाहर चला, जो संत का पुण्य है जग आज तक नहीं नीचे ढला। धरसी अभी रात धने, धरसी अविनाश धने, शरदायाचे देवरे, शरदायाचे देवरे. विठोपार कुमाये, पार जय भगवान कुमाये, जय भगवान कुमाये, जय भगवान कुमाये. रंगे रंगे रे श्रीरंगे काय भुललाशी पतंगे, शरीर दायाचे ठेवणे धरेसे अभिलाष जने. नवे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर, शरीर दायाचे ठेवणे धरेसे अभिलाष जने. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा, शरीर दायाचे ठेवणे धरेसे अभिलाष जने. ज्यावेळेस परिवार धन पैसा काहीच ज्यावेळेस कामाला येणार नाही त्यावेळेस परमात्मा कामाला नाही. म्हणून तो अंतकाळातला सोयरा खरा कोण असेल आपला तर तो आहे. हे बाकीचे सोयरे फक्त कामापुरते आहे. अंतकाळीचा सोयरा फक्त परमात्मा आहे. तुका म्हणे ते सोडविना कोणी, आणि एका चक्र पाणी वाचवणी परमात्म्याशिवाय अंतकाळाच्या वेळेला आपला दुसरं कोणी सोडू शकणार नाही. म्हणून या शरीराचा बाकी कोण्या गोष्टीचा भरोसा न करता त्याची अभिलाषा न धरता परमात्मा आपला करणं हा या अभंगातला सरळ सरळ भाव आहे. शरीर दायाचे ठेवणे धरेसे अभिलाष जणे. म्हणून या ठिकाणी आजच्या या तेरवीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री सौ नलिनीताई वसंतराव शेळके यांच्या या शुद्ध क्रियेच्या निमित्ताने तेरवीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. परमात्मा त्यांच्या कुटुंबाला दुःखातून सावरण्याची शक्ती देव असं परमात्म्याच्या चरणी आपण प्रार्थना करू. सर्व उपस्थित महाराज मंडळी या ठिकाणी दिलीप महाराज आहेत, किशोर महाराज आहेत, हरिभक्तपरायण गुरुवर्य बाळू महाराज आहेत, गणेश महाराज आहेत, गजानन महाराज आदी करून सर्व महाराज मंडळी या ठिकाणी आणि तुम्ही बसलेले श्रोतृवर्ग, झालेली सेवा ज्यांच्या तेरवीच्या प्रीत्यर्थ आहे त्यांच्या चरणी समर्पित करू. सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करू आणि सेवेला या ठिकाणी विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. गण गण गणात गो